सुहास बोलतोय. आपल्या आजोबांचा ऍक्सिडेंट झालाय. काय? बाबांचा ऍक्सिडेंट झालाय? मी त्यांना घेऊन हॉस्पिटलला आलोय. कुठल्या हॉस्पिटलला? आणि बाबा कसे आहेत आता? आयसीयू मध्ये आहेत ते. डॉक्टर चेक करतायत त्यांना. बरं, आम्ही निघालोच. राजन, अरे काय झालं? बरे आहेत ना ते? आई, सगळं कुठलं हॉस्पिटल? सगळं सांगतो, तू चल आधी. इन्स्पेक्टर चला चला प्लीज. ऋषी भाऊ, त्या दोघे बी बॅग भरून तयार आहेत. कधी बी गावाकडे जायला निघतील. अरे त्यांना नाही यार असं आत्ता गावी जाता येणार. आणि मलाही त्यांना आत्ताच तडकाफडकी काही सांगता नाही येणार. तिला सगळं सत्य कळल्यानंतर तिला एक ट्रॉमा बसणार आहे. तिला धीर द्यावा लागेल. त्या दुःखातनं तिला बाहेर काढायला लागेल. या सगळ्याला खूप वेळ लागेल. त्याला वेळ देणं गरजेचं आहे. बरं ठीक आहे, पण आता एकदा तिला भेटशील का नाही? भेटतो तिला मी. एक काम कर, ते बाहेर कुल्फीवाला आहे ना, त्याच्या इथे घेऊन ये त्यांना. मी वाट बघतो. जा. बरं ठीक आहे. ऋषी सर, मी मगापासून बघतोय तुम्हाला. तुम्हाला काहीतरी वेगळंच माझ्या संग बोलायचंय. काय बोलायचंय? नाही, असं काही स्पेसिफिक काही नाही. हे कुल्फी मला खूप आवडते ग, लहानपणापासून. पण आईचा खूप ओरडा खाल्लाय मी. मला खायला वेळ लागायचा ना, मग ती कुल्फी गळायची, कपडे खराब व्हायचे, म्हणून ओरडा खाल्लाय. मग मला असं वाटतंय आज बी आईचा तुम्हाला ओरडा खायला लागतोय. का? हो ते बघा. अरे आओ. अरे रे 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 रे. रुमाल द्या, रुमाल द्या. अरे रे रे. खरं तुमच्यात आणि नाहीशात फक्त वयाचाच फरक आहे बघा. पण हे काय मला पटलेलं नाही हा कमळे. काय? तू खातच नाहीयेस कुल्फी. तुम्ही तर कुठं खाताय? अहो खावा की. हा हा हो. तू का नाही खाते? अहो तुम्हाला म्हणलं की नाही, आता जोवर मी गावाकडे जाऊन आबांच्या हातचा पेढा खात नाही तोवर मला गोडाचं काही, मला तर जेवायचं बी नाही. तुम्ही खावा, माझ्याकडनं तुम्हाला ट्रीट. नाही मग तू जेवणार नाही असं काही करू नकोस. आणि ट्रीटचा काय संबंध? अहो सर, तुम्ही मला एवढं गाईड केलं परीक्षेत, म्हणून तर एवढं चांगलं मार्क मिळालं की नाही, म्हणून ही ट्रीट. मी तुला गाईड केलं, त्याचा तुला फायदा झाला ना. तसा नवीन जे आता फ्रेशर स्टुडंट्स येतील त्यांनाही फायदा व्हायला पाहिजे. सो मला असं वाटतं की तू त्यांना प्रोत्साहन द्यावंस, त्यांना गाईड करावंस.